नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण इथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आज इथं आपण उत्तरेश्वर पाटील या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आज इथं आपण आलेलो आहोत. तर त्यांची जी शेती आहे ती 2.5 एकर शेती ही त्यांची जैविक प्लस रासायनिक पद्धतीने ही शेती करतात. तर अतिशय चांगल्या प्रकारे ते 2.5 एकर क्षेत्रामध्ये डाळिंब तसंच भाजीपालाचं उत्पन्न हे चांगल्या प्रकारे घेतात. तसंच ट्रायको, सुडो, KSB, PSB त्यानंतर जीवामृत, बीजामृत हे ते त्यांच्या जमिनीसाठी वापरतात. तर त्यांचा एक रिझल्ट आपण त्यांचा अनुभव त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांचा अनुभव त्यांनी सांगावा. नमस्कार, मी उत्तरेश्वर अनंतराव पाटील. मी आता सध्या पाटणकी एक स्लरी सोडलेली आहे. जीवामृत पण सोडतो. KMB, PSB, पोटॅशियम मोबिलायझर, बॅक्टेरिया, ट्रायको सोडतो. रिझल्ट चांगले आहेत त्याचे. काय रिझल्ट आहे त्याचा? एकदम शेतीला पिकाला पण चांगले रिझल्ट मिळतात. म्हणजे रिझल्ट म्हणजे नेमकं काय होतं? आता तुमच्या शेतात काय आहे? फळाला क्वालिटी येते. डाळिंब आहे. डाळिंब आहे. किती आहे डाळिंब? 2.5 एकर आहे. 2.5 एकर आहे. क्वालिटी म्हणजे काय? कलर फक्त येते का? कलर येतो, साईज येते, हा. त्याला क्वालिटी मिळते. चमक चकाकी. चमक चकाकी मिळते बऱ्यापैकी. ती स्लरी फिल्टर जोडले त्यामध्ये काय आहे? जीवामृत स्लरी. जीवामृत. आणि आता तुम्ही ही काय बॅलर मधून काय केले? पाटणकी एक स्लरी सोडली. बर बघू सरकी पेंट, गुळ, काय काय घातलं होतं? सरकी पेंट, गुळ आणि पोटॅश मोबिलायझर आणि बॅक्टेरिया. आणि हे किती दिवस ठेवायचं? 3 दिवस ठेवायचं. तर चौथ्या दिवशी 3.5 सोडून पोट सोडायचं. असं 4 वेळा करावं लागतं. आता ही सोडलेलंच आहे की सोडायचं चालू आहे? सोडायचं. स्विच पिळून काढलेलं ही सोडायचं आहे. पलीकडे आहे का? शोधल्यानंतर ही चौथा राहतो ती असा. परत पाण्याने गुळ टाकावं वाटायचं आणि परत 3 दिवस ठेवायचं. हे 3 दिवस ठेवायचं आणि परत 3 दिवसानंतर ही अशा प्रकारे सोडायचं. अशा प्रकारे आता सोडायचं चालू आहे सध्या. हा, सोडायचं. बर ह्यात शोधले का इथं? आपण सोडलं. ठीक आहे. पलीकडे पण चौथा दिसतोय. इथं पण हे सोडायचं चालू आहे. आणि ते जीवामृत कधी सोडायचं? जीवामृत आता हे झाल्यानंतर जीवामृत सोडतो. बर 15 दिवसात नाही एकदा जीवामृत सोडतो. म्हणजे ह्याचा फायदा भरपूर आहेत म्हणायचं. त्याचा फायदा करतो. सेंद्रिय शेतीचा एकदम 1 नंबर फायदा. बर. तुम्ही जे आता हे केक स्लरी ही करतात तर त्याचा काय फायदा आहे? ह्या डाळिंबासाठी काय फायदा आहे? त्याचं वजन वाढतं, साईज पण वाढते आणि कलर येतो बऱ्यापैकी. कलर येतो. कमीत कमी किलोला 10 रुपये तरी टाकावं. आणि तुमचा किती खर्च वाचतो याच्यामधून? म्हणजे खर्च बऱ्यापैकी वस्तू. रासायनिक काय करतात? ऑर्गॅनिकच बरं. रासायनिक करतात का तुम्ही मग या डाळिंबासाठी? तर तुम्हाला पण थोडंफार नाही. थोडंफार म्हणजे बऱ्या प्रमाणात तुमचा खर्च वाचतो हा, इकडे. वाचतो. बरं. आणि जीवामृत, बीजामृतचा वापर जीवामृतचं तर लई एकच नंबर आहे. त्याचा काय फायदा होतो? म्हणजे तुम्हाला काय अनुभव आहे? जमीन भुसभुशीत राहते, पिकाला चांगलं होतं, ह्याला क्वालिटी मिळते. मुळे चालण्यामागचं कारण काय? मुळे 1 नंबर चांगलं. बरं. जमीन काय भुसभुशीत राहत असेल तर मुळे चालायला काय असेल. आता हे तुमच्या शेतामध्ये हे तण दिसायले त्याचा काय म्हणजे त्याचं काय नाही. आम्ही मशीन काही नैसर्गिक शेतीमध्ये त्याचा म्हणजे नैसर्गिक शेती म्हणून त्याचा वापर करतात का काही त्याच्यामुळे काढतात? मिल्चिंग पण होते आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढते बऱ्यापैकी. ठीक आहे. एकदम छान आहे तुमचे एकदम. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बघितलं की यांनी जे रासायनिक प्लस जैविक निविष्ठांचा जो वापर करतायत त्याचा जो मेळ घालून त्यांचं जे हे डाळिंबाचा आपण प्लॉट बघितला असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं हा प्लॉट आहे. आणि त्यातून त्यांना एक फायदा होतोय की बाबा जैविककडं व शेतकरी आता शासनाचा बी कल आहे, कृषी विभाग म्हणतोय की बाबा जैविककडं वा. तर हे हळूहळू जैविककडं वळतायत आणि त्यांचा जो खर्च आहे तो कमी झालेला आहे आणि उत्पन्न सुद्धा त्यांना चांगलं मिळालं आहे. रासायनिकच्या तुलनेमध्ये त्यांचं उत्पन्न त्या लेवलने चांगल्या प्रकारे म्हणजे जैविक निविष्ठा वापरून त्यांचं चांगलं उत्पन्न निघत आहे. प्लॉट सुद्धा सुंदर एकदम अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा प्लॉट आहे. तर मी त्यांचं पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो त्यांना. 5 वर्ष झाले? किती वर्ष झालं ही प्लॉट आहे? 5 वर्ष. आणि 5 वर्ष झालं तुमची ही प्रक्रिया चालू आहे सेंद्रिय शेती. पूर्ण सगळं जे काय असेल ते रासायनिक न वापरता सेंद्रियचा वापर. यांनी पेपर मारलेला आहे पूर्ण बागासाठी. बघा पेपर आहे सगळीकडे 4 बाजूला पूर्ण. ते 2 तेवढी फळं दाखवली होती. आणि यांचा खरोखर सेंद्रियचा म्हणजे वापर भरपूर आहे. तुम्ही मागा बघितलं पाठीमागं ते स्लरी फिल्टर म्हणा किंवा
जे काही सरकी वगैरे भिजू घातली होती, तर त्याच्या वापरामुळे ही बाग पूर्ण 5 वर्षाला सक्सेस आहे. रासायनिकचा वापर कमी करा, सेंद्रियकडे वळा, हीच एक शेतकऱ्याच्या वतीने विनंती.